रसिक माय बापू नमस्कार. तर आजचा व्हिडिओ बनवायचा एकच हेतू आहे की माझ्या मेंढपाळ बांधवावर हल्ले होतात. आता या हल्ल्यावर व्हिडिओ काढतोय मी, आणि जो व्हिडिओ मी म्हणजे पाहिला तर ते व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा पाहतो मी. पाहिला व्हिडिओ, काय वाटलं? खूप अत्यंत वाईट गोष्ट आहे बरं का ही. म्हणजे अगदी मनाला पाहिली आणि मनाला इतकं विचलित वाटलं आणि इतकं बेकार वाटलं की बाबा मी सुद्धा मेंढपाळच आहे, मी सुद्धा बाबा रानवणी फिरतो, शेतकऱ्यांच्या रोज एखादा बांध ओलांडतो. मला खूप वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं हे असल्या गोष्टी बघून. का हो असले हल्ले होत्यात? असले नको हल्ले पाहिजे, नाही पाहिजे. बाबा आम्हाला जर समजा असतं घरी, जर समजा आमच्या बाबा जमीन जुमला पाणी, त्या जमिनी आहेत पण जमिनीला जर समजा पाणी असतं तर आम्ही असं भटकंती केलीच नसते दादा. आमचा काय गुन्हा आहे हो? आम्ही धनगर आहे, आम्ही मेंढपाळ आहे, हाच आमचा मोठा गुन्हा, दुसरं काय नाही. बरं त्या शेतकऱ्यांनी, त्या गावगुंडांनी, त्या हरामखोरांनी माझ्या शेतकऱ्याला, म्हणजे माझ्या मेंढपाळाला मारलं, मारहाण केली, जीवघेणी मारहाण केली. तर ती मारहाण केली ती कशामुळे केली? तर त्या शेतकऱ्याच्या पडीक जमीन होती, त्या जमिनीत शेत नव्हतं, म्हणजे शेती नव्हती, काय पिकवलं नव्हतं, पडीक जमीन होती. त्या पडीक जमिनीतून मेंढरं गेली, म्हणूनच त्या व्यक्तीला राग आला गावगुंडाला, आणि त्या माझ्या मेंढपाळ बांधवाला त्यांनी मारलं, मारहाण केली. तर ते माऊली, त्या माऊलीच्या डोक्यात काठी घातली, तर ती माऊली आडवी पडली. त्या व्हिडिओमध्ये निहार पाहतो मी, परत एकदा तुम्हाला व्हिडिओ पुढे दाखवतो मी. तर रसिक माय बापू, खरंच बाबा आम्ही मेंढपाळ आहे, आम्ही छोटी छोटी लहान लेकरं घेऊन फिरतो, आमची बायका पोरं, आम्ही एवढं आता चालूला ऊन किती येऊ तुम्हाला तर माहितीच आहे. तर त्या ऊन सुद्धा पाहत नाही, त्या उन्हात अनात अगदी भयानक उन्हात सुद्धा आम्ही फिरतो, वाऱ्यात पावसात पाण्यात. त्याचे काही आम्हाला आमच्याशी गेलं नाही, उन्हाचं पावसाचं, तरी सुद्धा आम्ही एवढं फिरतो. मग आमच्यावरच का अन्याय हा? तर हा हल्ला नेमका झाला कुठं आणि कसा झाला? सोलापूरमध्ये करमाळ्या तालुक्यामध्ये झाला बरं का. करमाळ्या तालुक्यात वरकटणे गाव आहे, त्या वरकटणे गावामध्ये मेंढपाळ माझा बांधव, म्हणजे आणि महत्वाचं गोष्ट म्हणजे मित्रांनो, मला धक्कादायक ही गोष्ट, म्हणजे मला खूप इतकं जीवाला बेकार वाटते की, कारण माझ्या गावातलं हे मेंढपाळ कुटुंब आहे बरं का, माझ्या गावातलं, माझ्या गावातलं. तर माझ्या गावातून सगळी मिळून 35 मेंढपाळ बाहेर पडली. ते आता पुणे जिल्हा सोडून, नगर जिल्हा सोडून, बीड सोडून पुढं तुम्हाला सांगतो नाशिकला जातात, नाशिक जिल्ह्यात सुद्धा म्हणजे आमचे मेंढपाळ जातात बरं का. तर 35 कुटुंब आमच्या एका गावातली, माझ्या एका गावातली, मी धरून 35वा मी आहे बरं का. तर त्यातली 2 कुटुंबावर या वर्षी हल्ला झाला, आणि आता सुद्धा हे आमच्या घराशेजारचं घर आहे. म्हणजे कसं वाटत असेल बाबा? तर मला एका गोष्टीचं वाईट वाटतं की ज्या शेतकऱ्याची नुकसान झाली ना, आम्ही पोट भरायसाठी येतो, मग पोट भरायसाठी आलोय बाबा, आम्ही कुणी झालं तरी दुसऱ्याच्या जीवावर जगतं ना. मी असो, शेतकरी असो किंवा बिझनेसमॅन असो, शेतकरी असो किंवा सरकारी नोकरीदार असो, कुणीही असू दे, ह्या पृथ्वी तलावला जीव दुसऱ्यावर आधारित जगतोय. पक्षी, आपण पेरला दाना टाकला तर तो पक्षी खातोय, आपण जे पीक धान्य करतोय त्याच्यावर ते पक्षी जगतोय. आपण कुणाच्यावर तरी दुसऱ्यावर अवलंबून आहे ना. मग काय गुन्हा आहे दादा? हा, तुमचं काय? आम्ही चोरी करतोय का बाबा? तुमची पिकं चारतोय, आणि जर पिकं चारली तर तुम्ही कायदेशीर मागा ना आम्हाला. रुपयाचं चारलं तर 1.5 रुपया मागा, आम्ही नाही दिलं तर तिथून पुढं कायदेशीर करा ना. या असे का हल्ले हो, जीवघेणी हल्ले? हा, आजी दवाखान्यात, आजीचं डोकं फुटलंय, आणि त्या हरामखोराने आजीच्या डोक्यात जी काठी घातली का नाही, ती आजी आडवी पडली. आई बरं का, जवळचीच आहे, आमच्या घराशेजारची. खरंच खूप वाईट वाटतं दादा हो. आमची बी स्वप्न आहेत ना आमची. आम्हाला बी असं वाटतं का हो की
आम्ही मेंढपाळ आहे, आमचं काय फक्त जीवन मेंढपाळच, फक्त मेंढ्या वळायचं, पैसा थोडासा कमवायचा आणि जगायचं, खायचं पियाचं निवांत, एवढं जीवन आहे का? प्रत्येकाचं जीवन असतं, प्रत्येकाला काय नाही काहीतरी इच्छा असते. आम्हाला लेकर आहे, तुम्हाला तर माहिती आहे, माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहतायच. 8 महिन्याची रुक्मिणी आणि 2, 2.5, 3 वर्षाची माझी पार्वती. लहान लेकरं घेऊन मी फिरतोय का नाही? कशासाठी फिरतोय? त्यांचं स्वप्न पुरं करायचं. जमिनीला पाणी नाही त्यामुळे भटकंती करायची. खरंच हे असला अन्याय झाला नाही पाहिजे, आणि हा अन्याय झाला नाही पाहिजे. त्याचं का फक्त ते नाही होणार, त्याचं कारण तुम्ही फक्त एकच करायचं, आपला जो व्हिडिओ होईल हा व्हिडिओ त्या गावगुंडापर्यंत, प्रत्येकाच्या गावागावामध्ये घराघरामध्ये पोचला पाहिजे. आणि गावगुंड हे हाणणारी मारणारी दुसरी कोण नाही हो, आपल्याच गावातली आपलीच माणसं आणि सर्वसामान्यच माणसं असतील. पण का असे करतात, का नीती त्यांची बिघाडती, मला हेच काही कळत नाही. तर आपला व्हिडिओ त्या गावगुंडांपर्यंत पोचला पाहिजे. मी बी एक मेंढपाळ आहे, उद्या त्यांच्यावर आली वेळ, आज त्यांच्यावर वेळ आली, उद्या माझ्यावर सुद्धा येऊ शकते. मी सुद्धा बाहेरच्याच गावाला आहे ना दादा हो. हात जोडून विनंती आहे, आपला हा व्हिडिओ आहे ना जितक्या शेअर करता येईल ना तेवढा शेअर करा, माझी एवढी इच्छा आहे. आणि खरंच मेंढपाळाला थोडं का व्हायना काहीतरी सपोर्ट होईल ह्या आशेने मी हा व्हिडिओ बनवलाय बरं का. त्या मेंढपाळाला न्याय मिळावा आणि सगळ्याच मेंढपाळांना न्याय मिळावा, हीच माझा हेतू आहे. असे जर हल्ले झाले, आता 4 माणसं हॉस्पिटलमध्ये 4 दिवस झालं ना त्यांचं, म्हणजे आता शरीर दुखावलं, शरीराला जखमा झाल्या, मारलं, रागाच्या पिरियड मध्ये मारलं त्यांनी. पण ते कसं मारलं? 4 दिवस झालं हॉस्पिटलमध्ये, म्हणजे कसं मारलं असेल तुम्ही विचार करा. लय अवघड. आणि काय त्यांच्या लेकरा बाळांची, लहान लहान लेकरं रानवणी घेऊन फिरायचे, कसं चाललं असेल त्यांचं सगळं मेंढराचं शेरडाचं. त्यांची जी उपजीवनी काय आहे, ती साधनं जी कमवायची ती कशी मेंढरं जगत असतील, कोण वळत असेल, कोण सांभाळत असेल, हा एक प्रश्न आहे का नाही. पण एक शेवटी जाता जाता सांगतो, ती जी गावगुंड आहेत आणि ज्यांनी विनाकारण जे हल्ला केलाय आमच्यावर, म्हणजे बाबा आमच्या मेंढपाळावर ज्यांनी हल्ला केलाय ना, मेंढपाळाला मारले, ती त्यांच्यावर केस तर झाली, परंतु ती माझे लोक असते तर ती पैसे भरून बाहेर निघणार. पैसे भरून जरी बाहेर निघली ना तरी माझी बाळू मामाला आणि माझ्या बिरदेवाला एक विनंती आहे, देवा बाळू मामा बिरदेवा, त्यांनी कोर्टातनं जरी ती सुटली ना, फक्त तुझ्या तावडीतनं देवा सुटली नाही पाहिजे बरं का, एवढीच माझी इच्छा आहे. आणि तळतळीची देवा विनंती आहे बाळू मामा माझ्या, खरंच. तर बाळू मामाला सुद्धा सांगणे. आणि महत्वाचं म्हणजे कलियुग संपणार आहे आता, तर या कलियुगामध्ये, आता चालूला कलियुगामध्ये इतकी भयानक पाप करतात. आमची काही चुकी नाही हो, आमचा एकच गुन्हा आहे, फक्त आम्ही मेंढपाळ आहे. तर माझ्या मामाच्या हातातून हा गुन्हेगार कधीच सुटणार नाही बरं का. ज्या मेंढपाळावर मामा जशी मेंढरं वळतो ना, तसंच आम्ही बी मेंढरं वळतो. मेंढपाळावर जर कुणी हल्ला केला तर मामाच्या दरबारी त्याला कुणीच माफ करू शकत नाही बरं का. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि प्रत्येक घराघरामध्ये पोचला पाहिजे. आणि चला, एक माझी व्यथा, माझं स्वप्न तुम्हाला दाखवतो, पुढं माझ्या लेकरांचं स्वप्न थोडंसं तुम्हाला ह्या व्हिडिओ मधून दाखवतो. आकू, तुझ्या हातात पेन आहे, तिथं थांब, तिथं बस. तुझ्या बी हातात आता लिहायला दिलंय तुम्हाला, दोघींनी शिकायचं, मोठं व्हायचं आणि माझं स्वप्न पूर्ण करायचं. काय हा करशील ना पूर्ण स्वप्न? दे हातात, चल हात. हा ओके. हा ओके, करणार ना स्वप्न पूर्ण? बर बर, हा ठीक. आता आकू, दिदा तू दे बरं हातात हात. थांब, हा दे हातात हात. बाबा माझं स्वप्न पप्पाचं पूर्ण करणार नक्की, बघा. ओके. तर खरंच बाबा अंगावर शेहारी फुटण्यासारखं आहे बाबा, काटा फुटण्यासारखं. मित्रांनो, खूप वाईट वाटतं या लेकरांचं, कारण आमचं जे स्वप्न आहे आम्ही भटकंती करतो आणि या भटकंतीतून बाबा आम्ही स्वप्न ठेवतो. आता ही जर स्वप्न, ही अशी संकट यायची तर बाबा स्वप्न कशी पुरी व्हायची आमची? या लेकरांचा तरी बाबा विचार केला पाहिजे या गावगुंडांनी. हा मग तू मोठी झाली का नाही, तुला माझ्या घरी ये नाही ना जमलं
तरी मग मी येतो तुझ्या परी ना. हा तू पोलीस झाल्यावर मग मी तुझ्याकडे केस देणार. हा मग तू केस ती लढायची. तुझ्या हातात काय असणार? बंदूक. हा बंदूक हातात असणार. हा हा पोलीस होणार ना तू. बर आणि आपल्या रुक्माला काय बनवायचं? मॅडम बनवायचे का? बर रुक्मा तू मॅडम बनायचा. हा दे मॅडम बनणार बाबा म्हणायचं. हा दे हातात. ओके नक्की. प्रत्येक मेंढपाळाचं हे स्वप्न आहे दादा हो. आणि तेच म्हणजे माझं स्वप्न आहे बरं का. आणि हे स्वप्न मी पुरं करणार. पण नियतीचा खेळ जर असं ह्या गावगुंडांनी जर समजा आमच्यावर हल्ला केला तर हे स्वप्न कशी पुरी व्हायची. हा म्हणून एक व्यथा सांगतो त्या मेंढपाळाची बरं का. मेंढपाळावर अन्याय झाला नाही पाहिजे हीच माझी एक हेतू आहे आणि व्यथा आहे माझी. तर खरंच हा व्हिडिओ गावगुंडापर्यंत पोचला पाहिजे आणि त्यांना ही शिक्षा घडलीच पाहिजे बरं का. तर थांबतो या ठिकाणी. धन्यवाद.